माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जगदवंदे प्रतिष्ठान मोटारसायकल समाज प्रबोधन यात्रा वर्ष चौथी। या वर्षीचा हा उपक्रम नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, निजामाबाद, कामारेड्डी, परत नांदेड, यवतमाळ असा हा क्रम आयोजकांनी यावर्षी या पदयात्रे मोटार यात्रेचा निश्चित केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आज ही मोटारसायकल यात्रा संस्थान श्री क्षेत्र गोपाळ चौडे सोबत फक्त भंडारीकार होते, परंतु चरित्रकारांनी असा कुठे उल्लेख दर्शवला नाही की भंडारीकार पहिल्या वेळेस होते का दुसऱ्या वेळेस होते, पण स्वामी बोलून राहिलेला आहे। पण नांदेडला स्वामी आले असताना एक दिवशी स्वामी इकडे आले आणि या ठिकाणी आले असताना पूर्ण असं जंगल होतं। आता पाच जवळ काही वस्ती नाही, काही नाही। इकडे मंदिरात एक 4-5 आश्रम झाले, इकडे 2-3 आश्रम झाले, पुढे इकडे रस्त्याला 2-3 आश्रम झाले। पण त्या काळामध्ये स्वामीच्या काळामध्ये पूर्ण जंगल होतं, परंतु इथे त्या 4 गावचे गुरं राखणारी गुराखी मुलं दररोज गुरं चालत येत असतात। प्रामुख्याने लिंगाव, पाठीमागे कलमुला, इकडे या बाजूला आलेगाव आहे आणि इथे पिंपळा, अशी 4 गाव आणि 4 गावचा रस्ता हा एकच। म्हणून 4 चरित्रामध्ये उल्लेख होते, 4 गावची गुरी राखणारी गुराखी मुले इथे यायचे, गुरं चालायचे, मुबलक चारा, भरपूर पाणी असायचं। आणि मग दुपारची वेळ झाली की गुरं चरून किंवा गुरं चालत असताना किंवा बसले तर मुलं काय वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे। तर त्या दिवशी मुलं एकमेकाच्या पाठीवर बसून असा तो कुरघोडीचा खेळ खेळत होते किंवा रामबेरी। मग तो खेळ चालू होता, स्वामी तिथे आले, मुलांकडे स्वामींनी बघितलं आणि स्वामींना तो खेळ आवडला। तो खेळ आवडला म्हणण्यापेक्षा त्या बालकांचा जो पूर्वाधिकार होता त्या पूर्वाधिकाराच्या अधिकारावर स्वामी त्यांना आपलं काहीतरी देऊ इच्छित होते। आणि मग त्यांचा तो अधिकार पाहून स्वामी त्यांना म्हणतात, गोपाळ हो, आम्ही यावं तुमच्या खेळायला। मुलांना आनंद वाटला, कारण आजही बघा लहान मुलासोबत जर एखादा मोठा माणूस खेळायला येतो म्हणलं तर त्या मुलांना आनंद वाटतो। आणि मग सगळी मुलं म्हणतात स्वामीची ती चांपे वगैरे विशाळ नेत्र अशा प्रकारची सुंदर मूर्ती पाहिल्यानंतर मुले म्हणतात ते जोजी। आणि मग स्वामी त्या मुलांकडे त्या खेळात सहभागी होण्यासाठी निघतात। पण स्वामीने सांगितले की गोपाळ हो, आम्ही राजे होऊ, तुम्ही सेवक व्हा, तुम्ही सेवक व्हा, आम्ही राजे होऊ। मुलांनी ती गोष्ट मान्य केली आणि मग ज्या मुलावर डाव येईल त्या मुलाच्या पाठीवर स्वामी बसले आणि ज्या मुलाच्या पाठीवर स्वामी बसले त्या मुलाला अप्रतिम आनंद। आणि मग असं करत प्रत्येक मुलावर गावाला प्रत्येक मुलाच्या पाठीवर स्वामी बसले, प्रत्येकाला स्वामीने आपल्या सुखानं दिले। आणि मग त्यानंतर दुपारची वेळ झाली, भुका लागल्या, खेळ थांबला आणि स्वामी पुढील प्रवासासाठी निघाला। तेवढ्या सगळ्या मुलांनी स्वामींना दंडवत प्रणाम केला, विनंती केली की जीजी आमच्यासोबत भोजन करा। आणि मग त्या गोपाळांच्या विनंतीला मान देऊन स्वामींनी त्यांच्या शिदोरीचा स्वीकार केला, भोजनाचा स्वीकार केला। काय असेल त्यांच्या शिदोरीमध्ये? गुरं राखणारी मुले, कुणी नोकरदार असेल, कुणी गर्भाचे असेल, मग त्यांच्यासोबत काय असतात, परंतु जेही आहे ते प्रेमाने त्यांनी स्वामीला समर्पित करायचे आणि त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून स्वामीने त्यांच्यासोबत या ठिकाणी भोजन केलं। गुराख्यांच्या शिदोरीचा स्वामीने स्वीकार केला। थोडा वेळ स्वामी इथे थांबले आणि मग स्वामी पुढील प्रवासासाठी निघाले। स्वामी पुढे निघून गेले, गोपाळ मात्र परस्पर चर्चा करू लागले। एक म्हणतो, आगा माझी पाठीवर देव बैसला, माझा सुखानंद झाला। दुसरा म्हणतो, तुझ्यापेक्षा मला जास्त आनंद झाला। तिसरा म्हणतो, तुझ्यापेक्षा मला जास्त आनंद झाला। असं मुलं परस्पर चर्चा करू लागले। मग ज्या रस्त्याने तुम्ही आला त्याच रस्त्याने अन्य संप्रदायाचा संन्यासी जातात।
आणि त्याने बघितलं की मुलं आहेत इथं गुरु राखणारी मुलं, सुख आणि आनंद हा शब्द तर विद्वानाचा आहे की नाही, ही विद्वानाची भाषा आहे. गुरु राखणारी मुलं काय सांगतात, काहीतरी असलं पाहिजे. तो संन्यासी जाणकार होता आणि मग तो मुलांच्या जवळ गेला आणि म्हणतात, गोपाळ तुम्ही कोणाबद्दल चर्चा करताय? तर ते गोपाळ म्हणतात, अगा आमच्यामध्ये देव आला, तो आमची पाठीवरी वैसला, अम्मा सुखानंद दिला. संन्यासी जाणकार होता. त्यांनी बघितलं मुलं जे सांगताय ते खरोखर आहे, काहीतरी एखादा सिद्ध साधन पुरुष असला पाहिजे किंवा ईश्वरी अवतार असला पाहिजे. आणि त्या मुलांना त्यांनी विचारलं ते गौरीकडे कुठे गेले ते, तर सगळ्या मुलांनी असा निर्देश केला पूर्वेकडे, ते इकडे गेले. मग तो संन्यासी मात्र जगबोधी निघाला. त्यांना कळालं अशी कोणतरी हे हितक्ष आहे. आणि मग मुलांनी केलेलं वर्णन तो हृदयामध्ये आठवत पुढे निघाला. पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर असं म्हणून तर दीडच किलोमीटरचं अंतर आहे, तुम्हाला आता 3 किलोमीटर फिरायला जावं म्हणजे मोठा रस्ता. आणि तिथे गेल्यानंतर पाहिलं स्वामी एका झाडाखाली बसले आणि त्या संन्याशाने पाहिले की मुलांनी सांगितलं ती वर्ण अगदी तंतोतंत हेच ते साधन. आणि मग गेला तो संन्यासी स्वामीच्या समोर गेला, साष्टांग दंडवत केला आणि स्वामीच्या समोर बसले. स्वामी त्याच्याकडे बघितलं, आपल्या कृपादृष्टीने बघितलं आणि त्याला स्थिती झाली. चरित्रकार म्हणतात, अद्याप इथे द्रविड देशी स्थितीचा आनंद घेतो. अद्याप म्हणजे आजच्या तारखेला 28 तारखेला अद्याप त्याला गरज आहे ना. आणि तो स्थितीमग्न झाला आणि स्वामी तिथून पुढे गेले. तर मग पुढे स्वामी परत नांदेडकडे गेले. आता त्यानंतर आपण भावतीर्थ करणार आहोत, जिथे भंडारीकरांच्या देवासनाच्या नगरीमध्ये. तर नांदेडला स्वामींचं 2 वेळा आगमन झालं. तर नांदेडला एकंदरीत 8-9 स्थान होते, परंतु काळाच्या ओघामध्ये आता नांदेड शहरामध्ये 1 स्थान आहे आणि गोदावरीच्या म्हणजे पुलाच्या पलीकडच्या बाजूला पूर्वेला द्विज गोरक्षण असे 2 स्थान चर्चित अजून. जे भावतीर्थ जे स्थान आहे हे भंडारीकरा देवावस्थान स्थान नसून अंब उच्चारचे स्थान आहे, अवस्थान स्थान आहे. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी एकांत काळामध्ये त्या ठिकाणी आले असताना त्या मंदिरात बसले, भावेश्वराच्या मंदिरात बसले. आणि मग तेथील राणा त्या मंदिराचा जो पुजारी होता त्याने स्वामींना मंदिराच्या संदर्भामध्ये इतिहास सांगायला सुरुवात केली. त्यानंतर देव हो, ज्यावेळेस मंदिराचं उद्घाटन झालं तुम्ही होतात का? स्वामी ऐकत हो म्हणे. जेवायला गेलं तर काय काय केलं, तर मग अनेक एक पदार्थ सांगायला लागले. आणि मग हे सांगत असताना नदीला पूर आला, असेच पाण्याचे दिवस असेल किंवा अवकाळी पाऊस झाला असेल, काही सांगता येत नाही. आणि मग त्या नदीला पूर आलेला आहे, गोदावरी नदी जवळच आहे 100 मीटरवर. आणि नदीला पूर आलाय. ते मंदिर आता तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल, काही बघाल तुम्ही, जमिनीच्या आत 20-22 फूट खोल आहे जमिनीमध्ये, या लेवलपासून 20 फूट खाली. आणि मग जमिनीवर पाणी आलं तर विहिरीसारखं पाणी त्या पायऱ्यावर खाली आलं. त्या पुजाऱ्याला कळालं की आता हे मंदिर पाण्याने भरणार आहे. आणि तो सांगता सांगता स्वामी तर असा मोठ्यावर बसले, तो सांगता सांगता स्वतःच निघून गेला. स्वामीला काही सांगायचे काम केलं नाही आणि तो निघून गेला. मंदिर पाण्याने भरले, विहिरीसारखं तुडून भरलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3ऱ्या दिवशी पूर ओसरला विहिरीचं, म्हणजे मंदिरातलं पाणी कमी होत गेलं. तो मात्र घरी जाऊन चिंता करत बसला. म्हणजे त्या सत्पुरुषाला सांगितलं त्यांचं काय झालं असेल, काय नाही झालं. आणि मग पाणी ओसरलं, तो लगबगीने आला, तो खाली उतरला, दरवाजा उघडाच होता. स्वामी मात्र जसे त्या दिवशी बसले तसेच बसले. आणि मग त्याला मात्र खूप वाईट वाटलं की आपण म्हणजे वाईट वाटलं की त्या पुरुषाचं काय झालं, कारण 1 ते 1.5 मिनिटाची पुढे 1 मिनिटाची पुढे माणूस जगू शकत नाही पाण्यामध्ये. 3 दिवस होत आहेत. आणि मग त्याला बघता स्वामी अंबलिकी झाले. त्याला मागच्या कथेची आठवण करून देतात स्वामी. तुम्ही जे पदार्थ सांगत होतात ना, त्यातला हा सांगता सांगता तुम्ही गेला आणि तो पुरुष खाली लागला. तर ते अंब उच्चारण स्थान आहे, हे अवस्थान स्थान आहे स्वामीचं. 3 दिवस तिथे स्वामी. त्या भावेश्वराच्या पूर्वेला नरसिंहाचं मंदिर होतं. परंतु आपलं दुर्दैव की त्या ठिकाणी आता मुस्लिमांनी कब्रस्तान बनवलेले आहे. मंदिर खाली आहे. उत्खनन जर केलं तर निश्चित सापडू शकते ते. त्याचं वर्णन आहे 1984 साली नांदेडचे एक दैनिक वर्तमानपत्र प्रजावाणी, त्याच्यात अनिल कोकणे नावाचे एक मोठ्या साहित्यिकाने आणि त्याचबरोबर डॉक्टर विभी गोलते साहेबांनी देखील एक लेख लिहिला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे नरसिंहाचे मंदिर आहे
तर त्याबद्दल त्यांनी इथल्या मंदिराचा उल्लेख केला. तर ते स्थान आज आपल्याला करायला मिळते ज्या ठिकाणी भांडारेकरांना स्वामींनी शिक्षा पण केलं अतिशाळेच्या भेटीत. तर ते स्थान आज उपलब्ध नाही. विष्णू भट्टाच्या भेटीचे ते स्थान उपलब्ध नाही आणि हे अवस्थान स्थान आणि भांडारेकरांचं जे अवस्थान स्थान आहे. नरसिंहाच्या मंदिरामध्ये त्यांना व्याधी झाली आणि अतिदुर्गंध येऊ लागल्यामुळे तुझ्या संदेशाने सांगितले की आम्हाला त्रास होतो. मग स्वामींनी त्यांना आपल्या पाठीवर घेऊन नदी पहिला आणि नंदेश्वर मंदिर, आज तिथं मंदिर आहे नंदेश्वराचं, परंतु बाबरी मस्जिद पडल्यानंतर जो दंगा झाला त्या दंग्यामध्ये तिकडच्या काही हिंदूच्या मंदिराला त्रास झाला तर त्याच्यात ते अगोदर स्थलांतरित झाली जागा आपली निश्चित नव्हती आणि याच्यात अजून अनिश्चित झाली जागा. महादेवाचं मंदिर आहे मग तिथे ते भंडारीकरांचं देवस्थान नदीच्या पलीकडे. तर राहिला गोरक्षण. तर गोरक्षणच्या स्थानाच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस गावात भिक्षा मागायला गेले त्यावेळेस ब्राह्मणाच्या घरी एका गेल्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो चांगले ताकदवान दिसतात हे की नाही. म्हणजे त्यांनी मोकळ्या भाषा सांगल्या चांगले आडवे उभे उभे दिसत आहे, धडधाकड आहे, काही कामधंदा करून का खात नाही. मग देव म्हणाले आम्हाला कोणी काम लावत नाही, आम्ही नौके द्या गावामध्ये. तर त्याला कोणी गुराखी नव्हता, गुरु राखणारा तो जायचं काही घेऊन. मग त्यांना विचार केला बराच सापडला गुराखी. ते ठीक आहे आम्ही देतो काम, देऊ म्हणजे आम्ही करतो काम. मग काय काम करणे काही चालायचं ते ठीक आहे जशी नोकरी ठरल्या जाते. मग देवाला काही सांगितलं सकाळी गाई सोडायच्या, जे काय असेल ते सगळं पाहता आम्ही तुम्हाला जेवायला देऊ, ती सोबत घेऊन जायचं, गाई सोडायच्या, रानात चारायच्या, वेळेवर पाणी पाजायचं, दुपारी झाडाखाली बसवायच्या, संध्याकाळी दुपारनंतर पुन्हा चारायच्या, संध्याकाळी पाणी पाजून घरी आणायच्या आणि घरी आल्यावर बांधायच्या. ही अशी आठवण. संध्याकाळी आम्ही तुम्हाला जेवायला देऊ, सकाळी देऊ. मग देव म्हणे आम्हाला 2 आठवडे माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जगदवंदे प्रतिष्ठान मोटारसायकल समाज प्रबोधन यात्रा वर्ष 4थी. या वर्षीचा हा उपक्रम नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, निजामाबाद, कामारेड्डी, परत नांदेड, यवतमाळ असा हा क्रम आयोजकांनी यावर्षी या पदयात्रे मोटार यात्रेचा निश्चित केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज ही मोटारसायकल यात्रा संस्थान श्री क्षेत्र गोपाळ चौडे सोबत फक्त भंडारीकर होते. परंतु चरित्रकारांनी असा कुठे उल्लेख दर्शवला नाही की भंडारीकर पहिल्या वेळेस होते का दुसऱ्या वेळेस होते, पण स्वामी बोलून लागलेला आहे. पण नांदेडला स्वामी आले असताना एक दिवशी स्वामी इकडे आले आणि या ठिकाणी आले असताना पूर्ण असं जंगल होतं. आता 5 जवळ काही वस्ती नाही काही नाही. इकडे मंदिरात एक 4-5 आश्रम झाले, इकडे 2-3 आश्रम होतात, पुढे इकडे 2-3 आश्रम झाले. पण त्या काळामध्ये स्वामीच्या काळामध्ये पूर्ण जंगल होतं. परंतु इथे त्या 4 गावचे गुरं राखणारी गुराखी मुलं दररोज गुरं चालवत असतात. प्रामुख्याने लिंगाव, पाठीमागे कलमुला, इकडे या बाजूला आलेगाव आहे आणि इथे पिंपळा, अशी 4 गावं आणि 4ही गावचा रस्ता हा एकच. म्हणून 4ही चरित्रामध्ये उल्लेख होते 4ही गावची गुरी राखणारी गुराखी मुले इथे यायचे, गुरं चालायचे, मुबलक चारा, भरपूर पाणी असायचं. आणि मग दुपारची वेळ झाली की गुरं चरून किंवा गुरं चरत असताना किंवा बसले तर मुलं काय वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. तर त्या दिवशी मुलं एकमेकाच्या पाठीवर बसून असा तो कुरघोडीचा खेळ खेळत होते किंवा रामबेन. मग तो खेळ चालू होता. स्वामी तिथे आले, मुलांकडे स्वामींनी बघितलं आणि स्वामींनी तो खेळ आवडला. तो खेळ आवडला म्हणण्यापेक्षा त्या बालकांचा जो पूर्वाधिकार होता त्या पूर्वाधिकाराच्या अधिकारावर स्वामी त्यांना आपलं काहीतरी देऊ इच्छित होते. आणि त्यांचा तो अधिकार पाहून स्वामी त्यांना म्हणतात गोपाळ हो आम्ही यावर तुमच्या खेळायला. मुलांना आनंद वाटला. कारण आज बघा
लहान मुलासोबत जर एखादा मोठा माणूस खेळायला येतो म्हणलं तर त्या मुलांना आनंद वाटतो. आणि मग सगळी मुलं म्हणतात स्वामीची ती चांपे गोर विशाळ नेत्र अशा प्रकारची सुंदर मूर्ती पाहिल्यानंतर मुले म्हणतात ती जोजी. आणि मग स्वामी त्या मुलांकडे त्या खेळात सहभागी होण्यासाठी निघतात. पण स्वामीने सांगितले की गोपाळ हो, आम्ही राजे होऊ, आम्ही राजे होऊ, तुम्ही सेवक व्हा, तुम्ही सेवक व्हा, आम्ही राजे होऊ. मुलांनी ती गोष्ट मान्य केली. आणि मग ज्या मुलावर डाव येईल त्या मुलाच्या पाठीवर स्वामी बसले आणि ज्या मुलाच्या पाठीवर स्वामी बसले त्या मुलाला अप्रतिम आनंद. आणि ज्या असं करत करत प्रत्येक मुलावर डावाला प्रत्येक मुलाच्या पाठीवर स्वामी बसले. प्रत्येकाला स्वामीने आपल्या सुखानं दिले. आणि मग त्यानंतर दुपारची वेळ झाली, भुका लागल्या, खेळ थांबला आणि स्वामी पुढील प्रवासासाठी निघाला. तेवढ्या सगळ्या मुलांनी स्वामींना दंडवत प्रणाम केला, विनंती केली की जी आमच्यासोबत भोजन करा. आणि मग त्या गोपाळांच्या विनंतीला मान देऊन स्वामींनी त्यांच्या शिदोरीचा स्वीकार केला, भोजनाचा स्वीकार केला. काय असेल त्यांच्या शिदोरीमध्ये? गुरु राखणारी मुलं, कुणी नोकरदार असेल, कुणी गरबाचे असेल, मग त्यांच्यासोबत काय असतात, परंतु जेही आहे ते प्रेमाने त्यांनी स्वामीला समर्पित करायच्या आणि त्यांच्या विनंतीचा स्वीकार करून स्वामीने त्यांच्यासोबत या ठिकाणी भोजन केलं. गुराख्यांच्या शिदोरीचा स्वामीने स्वीकार केला. थोडा वेळ स्वामी इथे थांबले आणि मग स्वामी पुढील प्रवासासाठी निघाले. स्वामी पुढे निघून गेले. गोपाळ मात्र परस्पर चर्चा करू लागले. एक म्हणतो आगा माझी पाठीवर देव बैसला, माझा सुखानंद झाला. दुसरा म्हणतो तुझ्यापेक्षा मला जास्त आनंद झाला. तिसरा म्हणतो तुझ्यापेक्षा मला जास्त आनंद झाला. असं मुलं परस्पर चर्चा करू लागले. मग ज्या रस्त्याने तुम्ही आला त्याच रस्त्याने अन्य संप्रदायांचा संन्यासी जातात. आणि त्याने बघितलं की मुलं आहेत, इथं गुरु राखणारी मुलं. सुख आणि आनंद हा शब्द तर विद्वानाचा आहे की नाही? ही विद्वानाची भाषा आहे. गुरु राखणारी मुलं काय सांगतात? काहीतरी असलं पाहिजे. तो संन्यासी जाणकार होता. आणि मग तो मुलांच्या जवळ गेला आणि म्हणतात गोपाळ तुम्ही कोणाबद्दल चर्चा करताय? तर ते गोपाळ म्हणतात अगा आमची आमच्यावरील देव आला, तो आमची पाठीवरी वैसला, आम्हा सुखानंद दिला. संन्यासी जाणकार होता. त्यांनी बघितलं मुलं जे सांगताय ते खरोखर आहे. काहीतरी एखादा सिद्ध साधन पुरुष असला पाहिजे किंवा ईश्वरी अवतार असला पाहिजे. आणि त्या मुलांना त्यांनी विचारलं ते गवडीकडे कुठे गेले ते? तर सगळ्या मुलांनी असा निर्देश केला पूर्वेकडे. ते इकडे गेले. मग तो संन्यासी मात्र गणपतीने निघाला. त्यांना कळालं अशी कोणतरी हितक्ष आहे. आणि मग मुलांनी केलेलं वर्णन तो हृदयामध्ये आठवत पुढे निघाला. पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर असं म्हणून तर दीडच किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हाला 3 किलोमीटर फिरायला जावं लागेल, मोठा रस्ता असा. आणि तिथे गेल्यानंतर पाहिलं स्वामी एका झाडाखाली बसले. आणि त्या संन्याशाने पाहिले की मुलांनी सांगितलं ते वर्ण अगदी तंतोतंत हेच ते साधन. आणि मग गेला तो संन्यासी स्वामीच्या समोर गेला, साष्टांग दंडवत केला आणि स्वामीच्या समोर बसले. स्वामी त्याच्याकडे बघितलं, आपल्या कृपादृष्टीने बघितलं आणि त्याला स्थिती झाली. चरित्रकार म्हणतात अद्याप इथे द्रविड देशी स्थिती. स्थितीचा आनंद घेतो. अद्याप म्हणजे आजच्या तारखेला 28 तारखेला अद्याप त्याला गरज आहे ना. आणि तो स्थितीमग्न झाला आणि स्वामी त्यातून पुढे गेले. तर मग पुढे स्वामी परत नांदेडकडे गेले. आता त्यानंतर आपण भावतीर्थ करणार आहोत जिथे भंडारीकरांच्या देवासनाच्या नगरीमध्ये. तर नांदेडला स्वामींचं 2 वेळा आगमन झालं. तर नांदेडला एकंदरीत 8-9 स्थान होते. परंतु काळाच्या ओघामध्ये आता नांदेड शहरामध्ये 1 स्थान आहे आणि गोदावरीच्या म्हणजे पुलाच्या पलीकडच्या बाजूला पूर्वेला द्विज गोरक्षण असे 2 स्थान चर्चित अजून. जे भावतीर्थ जे स्थान आहे हे भंडारीकरा देवावस्थान स्थान नसून आमचं उच्चार स्थान आहे, अवस्थान स्थान आहे. सर्वत्र श्री चक्रधर स्वामी एकांत काळामध्ये त्या ठिकाणी आले असताना त्या मंदिरात बसले. भावेश्वराच्या मंदिरात बसले. आणि मग तेथील राणा त्या मंदिराचा जो पुजारी होता त्याने स्वामींना मंदिराच्या संदर्भामध्ये इतिहास सांगायला सुरुवात केली. त्यानंतर देव हो ज्यावेळेस मंदिराचं उद्घाटन झालं तुम्ही होतात का? स्वामी ऐकलं हो हो म्हणे. जेवायला गेलं तर काय काय केलं? तर मग अनेक एक पदार्थ सांगायला लागले. आणि मग हे सांगत असताना नदीला पूर आला. असेच पाण्याचे दिवस असेल किंवा अवकाळी पाऊस झाला असेल काही सांगता येत नाही. आणि मग त्या नदीला पूर आलेला आहे. गोदावरी नदी जवळच आहे.
एक 100 मीटरवर, आणि नदीला पूर आलाय. ते मंदिर आता तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल, काही बघाल तुम्ही, जमिनीच्या आत 20-22 फूट खोल आहेत जमिनीमध्ये, या लेवलपासून 20 फूट खाली. आणि मग जमिनीवर पाणी आलं तर विहिरीसारखं पाणी त्या पायऱ्यावर खाली आलं. त्या पुजाऱ्याला कळालं की आता हे मंदिर पाण्याने भरणार आहे. आणि तो सांगता सांगता, स्वामी तर असं मोठ्यावर बसले, तो सांगता सांगता स्वतःच निघून गेला. स्वामीला काहीतरी सांगायचं काम केलं नाही आणि तो निघून गेला. मंदिर पाण्याने भरले, विहिरीसारखं तुडून भरलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, तिसऱ्या दिवशी पूर ओसरला. विहिरीचं म्हणजे मंदिरातलं पाणी कमी होत गेलं. तो मात्र घरी जाऊन चिंता करत बसला. म्हणजे त्या सत्पुरुषाला सांगितलं त्यांचं काय झालं असेल, काय नाही झालं. आणि मग पाणी ओसरलं, तो लगबगीने आला, तो खाली उतरला. दरवाजा उघडाच होता. स्वामी मात्र जसे त्या दिवशी बसले तसेच बसले. आणि मग त्याला मात्र खूप वाईट वाटलं की आपण, म्हणजे वाईट वाटलं की त्या पुरुषाचं काय झालं का 1 ते 1.5 मिनिटाची पुढे, 1 मिनिटाची पुढे माणूस जगू शकत नाही पाण्यामध्ये. 3 दिवस होत आहेत. आणि मग त्याला बघता स्वामी म्हणतात आंबोली झाले. त्याला मागच्या कथेची आठवण करून देतात स्वामी. तुम्ही जे पदार्थ सांगत होतात ना, त्यातला हा सांगता सांगता तुम्ही गेला आणि तो पुरुष खाली बाहेर घातला. तर ते आंब उच्चारण स्थान आहे, हे अवस्थान स्थान आहे स्वामीचं. 3 दिवस तिथे स्वामी. त्या भावेश्वराच्या पूर्वेला नरसिंहाचं मंदिर होतं. परंतु आपलं दुर्दैव की त्या ठिकाणी आता मुस्लिमांनी कब्रस्तान बनवलेले, मंदिर खाली आहे. उत्खनन जर केलं तर निश्चित सापडू शकते ते. त्याचं वर्णन आहे 1984 साली नांदेडचे एक दैनिक वर्तमानपत्र प्रजावणे, त्याच्यात अनिल कोकणे नावाचे एका मोठ्या साहित्यिकाने आणि त्याचबरोबर डॉक्टर विधी गोलते साहेबांनी देखील एक लेख लिहिलाय. म्हणजे महाराष्ट्रात कुठे कुठे नरसिंहाचे मंदिर, तर त्याबद्दल त्यांनी इथल्या मंदिराचा उल्लेख केला. तर ते स्थान आज आपल्याला करायला मिळते, ज्या ठिकाणी भांडारेकरांना स्वामींनी शिक्षा पण केलं पटीशाळेच्या देखील. तर ते स्थान आज उपलब्ध नाही. विष्णू भट्टाच्या भेटीचे ते स्थान उपलब्ध नाही. आणि हे अवस्थान स्थान आहे. आणि भांडारेकरांचं जे अवस्थान स्थान आहे, नरसिंहाच्या मंदिरामध्ये त्यांना व्याधी झाली आणि अति दुर्गंधी येऊ लागल्यामुळे आपल्या संदेशाने सांगितलं की आम्हाला त्रास होतो. मग स्वामींनी त्यांना आपल्या पाठीवर घेऊन नदी, पैला आणि नंदेश्वर मंदिर, आज तिथं मंदिर आहे नंदेश्वराचं. परंतु बाबरी मस्जिद पडल्यानंतर जो दंगा झाला, त्या दंग्यामध्ये तिकडच्या काही हिंदूच्या मंदिराला त्रास झाला, तर त्याच्यात अगोदर स्थलांतरित झाली जागा आपली निश्चित होती आणि याच्यात अजून अनिश्चित झाली जागा. महादेवाचं मंदिर आहे. मग तिथे ते भंडारीकरांचं देवाचं नदीच्या पलीकडे. तर राहिला गोरक्षण. तर गोरक्षणच्या स्थानाच्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस गावात भिक्षा मागायला गेले, त्यावेळेस ब्राह्मणाच्या घरी एका गेल्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो, चांगले ताकदवान दिसतात, हे की नाही. म्हणजे त्यांनी मोकळ्या भाषा सांगल्या, चांगले आडवे उभे उभे दिसत आहे, धडधाकड आहे, काही कामधंदा करून का खात नाही. मग देव म्हणाले आम्हाला कोणी काम लावत नाही, आम्ही नौके द्या गावामध्ये. तर त्याला कोणी गुराखी नव्हता, गुरु राखणार होता, जायचं काही घेऊन. मग त्यांना विचार केला, बराच सापडला गुराखी. तेव्हा ठीक आहे, आम्ही देतो काम. देव म्हणजे आम्ही करतो काम. मग काय काम करणे, काही चालायचं. तेव्हा ठीक आहे, जशी नोकरी ठरल्या जाते. मग देवाला काही सांगितलं, सकाळी गाई सोडायच्या, जे काय असेल ते सगळं पाहता आम्ही तुम्हाला जेवायला देऊ, ती सोबत घेऊन जायचं, गाई सोडायच्या, रानात चारायच्या, वेळेवर पाणी पाजायचं, दुपारी झाडाखाली बसवायच्या, संध्याकाळी दुपारनंतर पुन्हा चारायच्या, संध्याकाळी पाणी पाजून घरी आणायच्या आणि घरी आल्यावर बांधायच्या. ही अशी आठ. संध्याकाळी आम्ही तुम्हाला जेवायला देऊ, सकाळी देऊ. मग देव म्हणले आम्हाला 2 आठवडे